त्यांच्याकडे शीतपेय आहे ते आपण देऊया विजयी संघाच्या कर्णधाराला. आदरणीय आमदार साहेब, ही स्पर्धा फ्री एंट्री टुर्नामेंट आहे आणि ज्या पद्धतीने आयोजन नियोजन झालेलं आहे, निश्चितच तुमच्या मुखातून आम्हाला या स्पर्धेबद्दल आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणं. सरपंच चषक 2025 यांच्या माध्यमातून भरवलेल्या क्रिकेटच्या स्पर्धा आणि सापेचं ग्राउंड, खूप सुंदर असं हे ग्राउंड आहे आणि सापेकरांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेल की एवढं चांगलं ग्राउंड आपण आपल्या गावासाठी, आपल्या परिसरासाठी हे आपलं राखून ठेवलं आणि बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी करता येतील, करू शकतो. कारण हल्ली आपल्या गावामध्ये कुठे जागेचा खूप अभाव आहे, त्याच्यामुळे असे मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी करू शकतो. असा हा ग्राउंड आपण त्या ठिकाणी राखून ठेवलं, त्याच्याबद्दल मी सरपंच आणि सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामपंचायतची आजी माजी सरपंच यांना सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देईल की एवढं चांगलं सुसज्ज असं ग्राउंड आपण आपल्या गावासाठी राखून ठेवलं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. खूप चांगल्या स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या सरपंच साहेब, मी आपलं मनापासून फ्री एंट्री आहे सरपंच फ्री एंट्रीच्या मॅची आपण ठेवल्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन. या आपल्या परिसरातील सर्व स्पर्धकांना फ्री एंट्री असल्यामुळं खेळण्यात उत्स्फूर्त आपण करत आहात आणि आपल्या स्पर्धकांना म्हणजे खेळण्यात थोडंसं मजा येते आणि चांगल्या ट्रॉफ्या आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत. कारण ट्रॉफ्या आपण नेहमीच बघतो का सेम तशाच असतात, पण आजच्याच ट्रॉफीच्या आम्ही बघतो तो खूप चांगल्या वेगळ्या डिझाईनच्या आम्ही ट्रॉफ्या आपण या ठिकाणी आणल्यात. मी आपलं मनापासून अभिनंदन. जेवढे स्पर्धक आहेत त्याचंही मनापासून अभिनंदन. कारण चांगला खेळ केल्यानंतर आपल्या गावचं नाव मोठं करता येतो, आपल्याला आपल्या टीमचं नाव मोठं करता येतो की ह्या गावातील स्पर्धक ज्या ठिकाणी खेळले त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं त्यांनी स्पर्धा त्या ठिकाणी पार पाडली आणि चांगलं खेळ करणारी ही जी टीम आहे आपल्या गावची, याचं नाव कुठेतरी आपलं निघतं. म्हणून आपल्या सर्व स्पर्धकांना जे ठिकाणी या ठिकाणी चांगलं खेळ करून दाखवतील, स्पर्धा खूप मोठी आहे, चांगली आहे. मगाशी सरपंच बोले सर्व भगवमय आहे आपल्याला त्याच्यामुळं खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी केलं. सरपंचाने जरी आयोजन केलं असलं त्याच्या पाठीमागे जे त्यांचे सहकारी असतात ते सहकाऱ्यांचंही मनापासून अभिनंदन. कारण सहकारी मागे नसले तर काही करू शकत नाही, एकटा माणूस नाही काही करू शकत. त्याच्या मागचे जे सहकारी असतात ते समोर येत नाही, पण आपल्यासाठी दिवसरात्र झटणारे सहकारी आपल्या सर्वांना लाभले आणि असेच आपण याच्या पुढे प्रगती करत राहा. मी माझ्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन आणि स्पर्धकांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. हे बघा, आमचे आमदार दमदार का आहेत याचं हे उत्तर आहे. अनेक जण जेव्हा साहेब पहिल्यांदा विधानसभेत गेले तेव्हा मौनी बाबा म्हणायचे. मग तारांकित प्रश्न उपस्थित करणारे आमचे शांताराम मोरे, भिवंडी तालुक्याचे कार्यसम्राट, लोकप्रिय आमदार म्हणजे शांतारामजी मोरे, अतिशय दमदार आमदार म्हणजे शांतारामजी मोरे. किती सुंदर मनोगत व्यक्त केले. तुमची ओळख करून देतोय, हे बालसुब्रमण्यम आहेत आणि टेनिस क्रिकेट आणि सीझन क्रिकेटमधील महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट समालोचक. 67 वर्ष वय, त्यातील 47 वर्ष समालोचन क्षेत्राला दिलेले. तर या ठिकाणी मान्यवर विनंती करतो आपण मंचाची शोभा वाढवूया. धन्यवाद. तर नाणेफेकीचा कोल जिंकला. अधिक प्रश्न आपण उभे राहूया. काय घेणार आहेस? बॅटिंग. 3 षटकांचा सामना आहे. समोर संजय स्पोर्ट्स सावध आहे. काही भीती असेल? काय भीती तर नाही, नॅचरलच गेम खेळण्याचा प्रयत्न करू. किती वेळा एकमेकांची गाठ पडले? भरपूर वेळेला झालेले आहे. यावर्षी किती वेळा पडली? 7 ते 8 वेळेला झालेले आहे. त्यामध्ये कोणाचं इक्वेलेशन कसं आहे? ते जास्त जिंकले, आम्ही कमी जिंकले. पण जिंकलेले आहात म्हणजे काटोकी टक्कर आम्हाला पाहायला मिळेल. हो नक्कीच. उपांत्यपूर्व फेरीची लढत बाजूला असेल अतिशय नामांकित संघ संजय स्पोर्ट्स सावध, दुसऱ्या बाजूला योगेश इलेव्हन आमणे. आमणे संघ सांगतोय लढत कडवी होईल. तुला काय वाटतं?
हो, नक्कीच लढत तर कडवी होईल आणि संतोष सुतार साहेबांचे मी आभार मानतो की मी त्यांचे मगाशी आभार मानायचे विसरून गेलो, कारण त्यांनी आम्हाला ही स्थिती खेळण्याची संधी दिली म्हणून त्यांचे आम्ही अभिनंदन आणि आभार. यस, तर मी अधिक वेळ घेणार नाही. कडव्या लढतीकडे जात आहोत. एका बाजूला संजय स्पोर्ट सावध, दुसऱ्या बाजूला आमणे. दोन्ही संघ प्रतिस्पर्धी आहेत, एकमेकाच्या जवळ आहेत. भारत पाकिस्तान अशा पद्धतीनं थर्रार आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आपण जाणार आहोत आदरणीय सन्माननीय कार्यसम्राट लोकप्रिय दमदार आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या सन्मानाकडे. सन्मान आदरणीय सन्माननीय गोरखनाथजी सुतार साहेब, विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सापेगाव. यस, म्हणजे आमदार साहेबांच्या वाढदिवसाला सरपंच साहेब आमचे पोहोचले होते, तेव्हा त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. साहेब, हॅट्रिक आपल्याला पूर्ण करायची आणि ती हॅट्रिक झालेली आहे आणि अतिशय मोठ्या मार्जिननं आपण पाहिलं. सुरेख सुंदर. दरम्यान आपण सन्मानाकडे जाऊया. सरपंच चषक 2025 आदरणीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब. ज्ञानेश्वरजी मागे साहेब यांच्या सौजन्याने आम्हाला प्रथम पारितोषिक लाभलेलं आहे. या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान आहे. उद्योजक आहेत, मात्र साहेबांचे खंदे समर्थक आहेत. साहेबांसाठी अहोरात्र झटणारे आहेत. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय गोरखनाथजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय निश्चितच महाराजांना आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख सुंदरतेने मानवंदना दिली जाते आहे. एक महत्त्वाचा भाग आहे तो मी तुम्हाला सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्यासारखे हाडामासाचे माणूस होते, पण आपण काय करतोय, आपण दैवत करून टाकतो. विविध लोकांना आपण दैवत करून टाकतो. महाराजांनी मात्र 50 वर्षाच्या उन्हापुऱ्या आयुष्यामध्ये राष्ट्र निर्माते झाले, स्वराज्य निर्माते झाले. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्याची देणगी जर कोणी दिली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. गिरीश वारगडे साहेब यांना आपण सन्मानित, क्रिश वारगडे यांना आपण सन्मानित करीत आहोत. मी सन्माननीय बाळकृष्ण सुतार साहेबांना विनंती करतोय, क्रिश वारगडे यांना आपण सन्मानित करूया. क्रिश वारगडे. सामना सुरू करावा, पंचांना सूचना आहे, आमदारांना सामना बघता येईल. यस, ज्ञानेश्वर मागे यांच्या सौजन्याने आम्हाला प्रथम पारितोषिकाची रोख रक्कम लाभलेली आहे. ते येथील साहेबांचे खंदे समर्थक आहेत. तर बाळकृष्ण सुतारांच्या शुभ हस्ते क्रिश वारगडे यांचा सन्मान, मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ, सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. आणि काय मनोगत व्यक्त केला आमदार साहेबांनी, जबरदस्त दमदार अशा पद्धतीचं मनोगत आम्ही ऐकलं. आमदार साहेब पालघरवरनं उत्कर्ष पाटील आलेले आहेत, एक उत्कृष्ट समालोचक आहेत. कालपासून आदरणीय सन्माननीय बालसुब्रमण्यम यांच्या आवाजाला त्यांनी साथ दिले. शिवसेनेचे आमदार आहेत, हे आपल्याला अभिमान आहे. शिस्तबद्ध, वचनबद्ध, सेवाभाव आणि नागरिक सुविधा. सुनील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आमदार आहेत ते. सुनील खारीक उपतालुका प्रमुख आहेत, त्यांना आपण सन्मानित करतो आहोत. मी पुन्हा एकदा बाळकृष्ण सुतार साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सुनील खारीक साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे. आणि रोहिदास सुतार आपण पुढे या, दोघांचे हात लागतील. या खारीक साहेब. तर खेळ सुरू करायचा प्लीज. सावध संघाला विनंती करेन, त्याचप्रमाणे योगेश इलेवन आमणे संघाला विनंती करेन, आपण त्वरित. वामन तारे साहेब पुढे या. आपण सन्माननीय वामन तारे साहेबांना सन्मानित करतोय. बाळकृष्ण सुतार साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आदरणीय तारे साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ, सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. आणखी एक सन्मान आम्हाला करायचा आहे. यस यस, ते पानसरे सर आहेत या ठिकाणी. जितू पानसरे, आपण पुढे यायचं आहे, कारण तुम्ही आमचे लाडके लोकप्रिय आमदार साहेब आहेत, त्यांची जबाबदारी तुम्ही पार पडता. म्हणून पानसरे सर, आम्ही तुम्हालाही सन्मानित करतोय. खूप सुंदर आमदार आम्हाला लाभलेले आहेत, कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आर्थिक स्थिती पाहून आज मित्र ठरवले जातात, आज पाहुणे मंडळी ठरवले जातात. पण आमचे आमदार असे आहेत की
आपण माणुसकी जतन करता साहेब, आणि म्हणून 3 वेळा काय आपण 10 वेळाही आमदार होणार आहात. उदंड तुम्हाला आयुष्य आरोग्य लाभो याच उपस्थितांच्या वतीनं शुभेच्छा देतोय. धन्यवाद गणेशजी. भास्कर पाटील या ठिकाणी MD यांचे सासरे आहेत. प्लीज भास्कर पाटील साहेब पुढे या. मदन दत्तू जाधव साहेब यांचे सासरे, ज्यांच्या सौजन्यानं स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सर्वांना भोजन होतं, आज 4था दिवस स्पर्धेचा सर्वांना भोजन आहे, आणि ज्यांच्या सौजन्यानं सुंदर ट्रॉफी आहे, गिफ्ट आपण पाहतो आहोत, तेच मदन दत्तू जाधव साहेब यांचे सासरे भास्कर पाटील साहेब यांचा सन्मान होतोय. आमदारांकडून दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा या दुसऱ्या सेमीफायनलसाठी. ऑल द बेस्ट. शोज अ गुड गेम. गणेश मेंगाळ ग्रामपंचायत सदस्य वेहडे केळले, आपण पुढे या. केळले गावचे मेंगाळ साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांना आपण सन्मानित करतोय. चला, मी बाळकृष्ण सुधार साहेबांना विनंती करतोय, आपल्या हस्ते आपण मेंगाळ साहेब यांना सन्मानित करा. आणि याच्यानंतर लगेच या सन्मानात आपण सामन्याकडे जाणार आहोत, कारण क्वार्टर सेमीफायनलचा सामना आहे. इथे जिंकणारा संघ हा चिरवा वाशेरशी 2 हात करणार आहे. मेंगाळ साहेब केल्लेगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. चला तर आपण जाऊया धन्यवाद. सुब्रमण्यम अय्यर सर यांच्याकडे, आमचे गुरुवर्य. धन्यवाद गणेश. काय बोलू, आमदारांविषयी. शिवसेनेचे आमदार आहेत, कार्यसम्राट आमदार आहेत, लोकनेते आमदार आहेत, काम करणारे आमदार आहेत, जनतेच्या मध्ये जाणारे आमदार आहेत, रसिकांच्या मध्ये जाणारे आमदार आहेत, क्रिकेटवर प्रेम करणारे आमदार आहेत. एक वाक्य छान बोलले मनोगतमध्ये, ते भगवामय वातावरण. कारण हे हिंदू हृदय सम्राटांना अतिशय प्रिय आहे. कारण हा भगवा रंग धैर्याचा रंग आहे, हा भगवा रंग त्यागाचा रंग आहे, हा भगवा रंग क्रांतीचा रंग आहे, हा भगवा रंग आंदोलनाचा रंग आहे. आणि हे सगळे गुण आमच्या आमदारांमध्ये आहेत, शांताराम मोरे साहेबांमध्ये. कारण ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख MCA ते आमदार आहेत. या त्यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. याच्या सामन्यामधून जो संघ विजय होईल तो सेमीफायनलला प्रवेश करेल. हा क्रिस करून पहिला चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, आणि कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी एक धाव पूर्ण होते. तर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, वाढलो लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आमदारांसाठी आहे. बॅट अँड पॅटच्या मध्ये हा चेंडूला ऑफ साईडला प्लेस केलं, खूप सुरेख टायमिंग. ही सलामी चौकाराच्या माध्यमातून बॅट्समन या ठिकाणी स्वागत करत असताना गणेश अतिशय लाजबाब कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने कटच्या फटक्याचा वापर केला, दर्शनी चौकार जोडलेला आहे सर. आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमच्या नसात नसात नाचते मराठी, आमच्या रगारगात रंगते मराठी. आमदारांसाठी हे सगळे वाक्य आहेत. कारण सन्माननीय शांताराम मोरे साहेब लोकनेते आहेत, लोकांमध्ये वावरणारे आमदार आहेत, जनतेच्या बरोबर जाणारे आमदार आहेत, त्यांचे विचार विधानसभेत मांडणारे आमदार आहेत. यावेळेला चेंडू बॅकफुटला तेमून ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न, चेंडू डीपमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव घातक असण्याची शक्यताने आकूड टप्पा त्या ठिकाणी येते, त्यामुळे 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आमच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमच्या लहान घ्यात रांगते मराठी, आमच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमच्या घराघरात वाढतो मराठी. हे आमच्या लाडक्या आमदारांसाठी आहे. कारण काम करणारे, मोरेश्वरजी यांचं आगमन झालं आहे, काम करणारे जे आमदार आहेत त्यांना लोक पसंत करतात. ही शिवसेनेची ओळख आहे, हिंदू हृदय सम्राटांची ओळख आहे. खंदे समर्थक आदरणीय मोरे साहेब यांचे ज्ञानेश्वर मागे, त्यांच्या जोडीला मेघनाथ शास्त्री दरम्यान एक दर्शनीय फटका, पंचांचा इशारा येईल 4 धावांसाठी. मला वाटतं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात दर्शनी चौकार जोडला जातो. यापूर्वी कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात चौकार पाहिला, आता मात्र एक मोठा फटका. तर धावसंख्या पोचली ती 11वर. ज्ञानेश्वर मागे साहेब स्वतः आमदारांशी बोलत असताना अमूल्य वेळ या ठिकाणी आपले लोकनेते, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार, या ठिकाणी शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचं हे वाक्य बोलणं त्याच्यावर वजन जास्त ठेवावं लागतं या शब्दावर. कारण शिस्तबद्ध वचनबद्ध सेवाभाव नागरिक सुविधा 1966 पासून ही संघटना रसिकांसाठी, जनतेसाठी, लोकांसाठी ही काम करणारी संघटना आहे असं या ठिकाणी म्हणायला पाहिजे. म्हणजे तुमच्या कॉमेंट्रीला जेवढी वर्ष झालेली आहेत, तर येस डीजे
त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी कृतज्ञता या ठिकाणी आमच्या आयोजकांकडून, सरपंचांकडून, तसंच ज्ञानेश्वरजी यांच्याकडून, तसंच आमचे संतोष सुतार यांच्याकडून सरपंच चषकमधून या ठिकाणी निघत असताना, कारण मेघनाथजी यांच्याकडून सुद्धा कोटी कोटी आभार. कारण आज तुम्ही बघताय सगळे सापे गावावर प्रेम करणारे सगळे मान्यवर लक्षात घ्या इथे येत आहेत. इथे शुभेच्छा त्यांनी दिल्या आणि हा शिवसेनेचा आमदार जो आहे तो लोकनेता आहे, लोकांमधला आमदार आहे, लोकांचा काम करणारा आमदार आहे, लोकांच्या मध्ये वावरणारा आमदार आहे. वळूया सामन्याकडे. ओ द विकेट पुढचा चेंडू घेऊन चेंडू यावेळेला पडल्यानंतर चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत कव्हर करेपर्यंत अजून एक धाव पूर्ण करतायत. तर आपण ती कविता सुरेश भटची पूर्ण करूया. आमच्या कुलाकुलात नांदते मराठी, आमच्या फुलाफुलात आसते मराठी, इथल्या दिशा दिशा दाटते मराठी, इथल्या नगा नगात गरजते मराठी, इथल्या दरीत दरीत इंडते मराठी, इथल्या वनावनात गुंजते मराठी, इथल्या तारुल्याचं साजते मराठी, इथल्या कळकळीत लाजते मराठी, इथल्या नभांमधून वर्षते मराठी, इथल्या पिकांमधून ढोलते मराठी, इथल्या नद्यांमधून वाहते मराठी, इथल्या छराछरात राहते मराठी. ही आमची राजभाषा आहे, ही आमची मराठी भाषा आहे. हे सुरेश भट अत्यंत नामांकित कवी यांची कविता आहे. गणेश, गीतकार सुद्धा खूप सुंदर आहेत आणि सुरेश भटांची अनेक गाणी मराठी रसिक प्रेक्षकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवता आहेत. ती अनेक गीतं आहेत, वेगवेगळ्या गायकांनी गायलीत. मात्र सुरेश भट अजरामर आहेत. परंतु आपण जर पाहिलं तर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा खूप अभिजात, छान, खूप सुंदर. फेब्रुवारीमध्येच येतो तो. यस, अभिजात दर्जा आता मात्र मराठी भाषेला मिळालेला, प्राप्त मिळालेला. झालेला आहे. अतिशय अभिमानास्पद बाब आहे. अत्यंत जुनी, अत्यंत आध्यात्मिक, अत्यंत म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून संत निवृत्तीनाथ, संत नामदेव, संत एकनाथ महाराज या लोकांनी मराठी भाषेवर आता विश्वात्मके देवे पसायदांचं जे वाक्य आहे ते विश्वाला दिलेली एक देणगी आहे. ज्ञान माऊलीने आळंदीच्या हे शब्दाने वर्णन करायला पाहिजे. यास खेळायला सुरुवात होईल. मात्र ज्ञानेश्वरांच्याही अगोदर माहीम भट्टांपासून मराठी भाषा ही जनक मानली जातात. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच उजवीकडे शपल होत फाईन लेगच्या वाडी क्षेत्रात. काय फटका खेळलाय अय्यर सर, लाव जवाब. नाही, मॅग्निफिसंट बॅटिंग. आज सकाळपासून आमचे ग्रामीणचे मुलं जे पदलालित्य दाखवत आहेत, आमचे ग्रामीणचे मुलं जे फायटिंग करतायत या ठिकाणी, जिंकू किंवा मरू या पद्धतीने खेळत आहेत. आणि देवेन तुम्ही बघा, एकंदरीत 5 चेंडू घेतले, 5 चेंडूमध्ये 2 चौकार, एक उत्तुंग षटकार, त्यांच्या माध्यमातून 17 धावा 5 चेंडूमध्ये या ठिकाणी आणलेले 350च्या ॲव्हरेजनी. हे पदलालित्य, एक फुटवर्क आहे. हे का लक्षात घ्या, या क्वार्टर फायनल आहे, याच्यामधून जो संघ विजयी होईल तो सेमीफायनलला वाशेरीशी म्हणजे विजयी संघ चेरोबाजी आहे वाशेरी यांच्याशी खेळणार. आणि त्याच्यामधून जो विजयी होईल तो लक्षात घ्या वाफाळे बी, GM वाफाळे बी आमचा जयदीपचा संघ आहे, त्याच्याशी तो फायनलला खेळेल असा हा क्रमांक आहे. आता हे सगळे सामने प्रतिष्ठेचे आहेत, हे सगळे सामने प्रिव्हिलेजचे आहेत, हे सगळे सामने प्राईडचे आहेत भिवंडीच्या. कारण क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल तुम्ही आता टप्प्याटप्प्याने बघणार आहात. गणेश गायकवाड एक ज्येष्ठ समालोचक माझ्याबरोबर 30 वर्ष जे काम करतायत भिवंडी परिसरामध्ये, ते या साथ देत असताना खाली बसून पुन्हा एकदा नटराज शॉट, देवादिदेव महादेव दैवत आहे कलाकडाची. आणि तुम्ही बघितलं ज्या वेळेला ते खेळले, एक पाय त्यांनी उचलला होता म्हणून त्याला नटराज शॉट असं वर्णन केलं जातं. गणेश, खूप सुंदर शर्यता बॅलन्स हा करण्यासाठी हा पाय उचलावा लागतो. पण सलग जे 2 षटकार आहेत ला जबाब. मी म्हणेन डीजे तुझी साथ लावणं गरजेचं आहे. होऊन जाऊ दे. तर गणेश गायकवाड या ठिकाणी एन्जॉय करत असतात. थोड्या वेळापूर्वी या परिसरातील आमदार शिवसेनेचे या ठिकाणी शांताराम मोरे साहेब आपल्याबरोबर उपस्थित होते. थँक्यू गणेश, आम्हाला तुम्ही हाक मारला त्यामुळे ओळख पण करू दिली त्यांच्याबरोबर. कारण हे सगळे विधानसभेमध्ये या भिवंडीचे प्रश्न, या भिवंडीचे समस्या, या भिवंडीचे विचार, या भिवंडीचा पाठपुरावा सातत्याने विधानसभेत मांडणारे, विधानसभेच्या सभागृहामध्ये मांडणारे अधिवेशनामधले आमदार आहेत जे या ठिकाणी उपस्थित होते. कार्यसम्राट, आणि कार्यसम्राट उगाच कोणाला शब्द दिले जात नाही, लोकनेता उगाच शब्द कोणाला दिले जात नाही. हे संस्कार इंदुहृदय सम्राट. स्क्वेअर कट करतायत, अगोदर ऑन साईडला 2 फटके, आता ऑन साईडला, ऑफ साईडला खेळत असताना चेंडूला पाठवतायत पॉइंटला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मिस्टर 360 सारखं खेळत असताना या ठिकाणी आमचे बॅट्समॅन काय बॅटिंग करतायत. देवेन एकंदरीत 3 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार आले. गणेश, आदरणीय दामू पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत.
या स्पर्धेमध्ये ज्यांचं पहिलं पारितोषिक लाभलेलं आहे ते ज्ञानेश्वर मागे साहेब उद्योजक सापेगाव यांचं आगमन झालं आहे. आमदार साहेबांना नक्कीच या ठिकाणी मानवंदना देत गोरखनाथ सुतार साहेब यांचंही आगमन झालं. युवा सेनेचे शाखा प्रमुख आदरणीय रोहिदास सुतार साहेब यांचंही आगमन झालं आहे. मेघनाथ शास्त्री साहेब यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साईडला, हे फटकेबाजी करायचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. आपण बघतोय अजून एक चौकार येतोय, तिसरा चौकार त्या ठिकाणी देवेंच्या बॅटमधून येत असताना 2 उत्तुंग षटकार सुद्धा पाठवलेत. मिस्टर 360 मैदानावर, या श्रीकृष्ण मैदान सापेच्या मैदानावर क्रिकेटमधले सौंदर्य दाखवत आहेत. तुम्ही देवेन म्हणतायत, मला मायकल बेवन ऐकायला येतोय. अशा पद्धतीने फलंदाजी चालली. आवडता अत्यंत क्लासिक प्लेअर मायकल बेवन, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर ऑफ ऑस्ट्रेलिया. आय विल नेव्हर फॉरगेट. सर रिचर्ड ॲडली असेल, मायकल बेवन असेल, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचे नेहमी लक्षात राहतात. सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा फलंदाज अतिशय क्लासिक बॅटिंग करतोय. क्वार्टर फायनलमध्ये जशी बॅटिंग व्हायला पाहिजे तशी बॅटिंग या ठिकाणी देवेन करत असताना पुन्हा एकदा ऑन साईडला. काय शफल होत आहेत, काय फुटवर्क आहे, काय पदलातील ते आहे, काय त्यांच्या आईसाईट आहे, काय लाईन अँड लेंथ वरत आहेत. गणेश विवेक केणे आमणे यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचं आहे. खंडू पाटील खांडवळ आमचे सरपंचाचे मामा आहेत, त्यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. परंतु या सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं फलंदाजी होते, जणू काही जेवढे काही पराभव अधिकच्या अधिक झालेले आहेत ते सव्याज परतफेड आम्ही करण्यासाठी आतुर आहोत. अशा पद्धतीनंच योगेश 11 आमणे संघ तुटून पडलेला आहे. कारण संजय स्पोर्ट्स सावध एक मातब्बर संघ आहे, पण गोलंदाजी पूर्णपणे विस्कटून टाकलेली आहे. गोलंदाजी विस्कटून टाकलेली आहे असं म्हणणं आहे. कारण पहिलं षटक हाताळलं तर दिगंबरने 13 धावा दिल्या. जयेशने तब्बल मैदानावरती 26 धावा 5 चेंडूमध्ये. याच्या अगोदर रेकॉर्ड होता 27 धावांचा एका षटकात. या कुटताना आपण पाहिलं निखिलच्या षटकात ते कुटण्यात आले होते. या ठिकाणी 26 धावा देवेंनी दुसऱ्या षटकात पॉवर प्ले नसताना कुठले. विनोद कने आमणे यांना विनंती करतो आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. सज्ज होत आहेत गोलंदाज. पुढच्या वेळेला यावेळेला बघायचं चेंडू टप्पा पडला, मात्र थोडंसं लवकर खेळत असताना देवेन काय ताकद वापरतायत, काय बॅकलिफ्ट वापरतायत, काय बॉटम हँडचं ताकद वापरतायत. मात्र चेंडू नंतर आला, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क आणू शकला नाही. एकच डॉट पडला. पहिला चेंडूमध्ये षटकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू षटकार चौकार, पाचवा चेंडू षटकार आणि 1 डॉट. 26 धावा दुसऱ्या षटकामध्ये त्या ठिकाणी देवेंनी राकेश बरोबर कुठलेत. षटक संपले. 2 धावसंख्या झाली मैदानावरती आपल्याला बघायला मिळते ती 39 धावा दरम्यान. अरविंद केणे आमणेगावचे आमचे सन्माननीय अतिथी, प्लीज आपण मंचावर यायचं आहे. आणि संतोष जोशी सर मला वाटतं दुपारच्या सत्रात इथे जोडले जाणार होते, पण जोशी सर आलेले नाहीत. एक लिजंड क्रिकेटर आहेत. 40+ मध्ये सुद्धा अतिशय सुंदर कामगिरी करतायत. शिवनेरी संघाकडनं ते खेळायचे, स्वतःचा संघ होता. त्याच्यानंतर आत्ता मात्र ठाणे पालघर पतसंस्थेचे ते संचालक आहेत. त्यांना विनंती करेन आपणही मंचावर यायचं आहे. 19.50 धावांची गती या ठिकाणी देत असताना देवेन आणि राकेश आपल्या संघासाठी काय खतरनाक बॅटिंग या ठिकाणी करताय. अत्यंत खतरनाक फलंदाजी या ठिकाणी चालू आहे सातत्याने. निर्वी 11 आपण बघतोय हा सामना जो चालू आहे. योगेश 11 आमने हा सामना चालू आहे आणि निर्वी 11 514 संजय स्पोर्ट्स सावत याच्या मार्फत ओम ग्राउंड आहे. याच ग्राउंडवर प्रॅक्टिस करतात. याच ग्राउंडचे कोपरे माहिती आहेत, स्ट्रॉंग आणि वीकनेस. आणि गोलंदाज आता आलेले आहेत कैलास. आणि कैलास म्हणजे कैलास मानसरोवरवरून हा शब्द कैलास आला आहे. देवादिदेव महादेवाचं घर आहे. आमचं आराध्य, आमच्या अय्यर कुटुंबाचं आराध्य, आमच्या कुळाचं आराध्य. सज्ज होत आहेत. कैलास रिदम चुकल्यामुळे पुन्हा एकदा जाग्यावर होत आहेत. स्ट्राईकवर फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय मैदानावर राकेश आहे, कारण त्याच्याकडे स्ट्राईक येतच नव्हता. तो स्ट्राईक एकदा झाला होता जेव्हा राकेशने 1 धाव पूर्ण केली. बाकी सगळे स्ट्राईक देवेंनी घेतले होते. आता स्ट्राईक राकेशकडे आलाय आणि राकेश बघायचं आहे, कारण जो सामना या ठिकाणी रंगतोय त्याची बॅटिंग देवेंची एन्जॉय करत असताना राकेश नॉन स्ट्राईक एंडला होता. आता तो स्ट्राईक एंडला आहे आणि तो सामोरं जातोय कैलासला. 39
चेंडू थोडंसं ऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळले, जेल असण्याची शक्यता आहे. विकेटची अत्यंत गरज होती कारण जाम धुतला होता मागच्या षटकात आणि तेच विकेट कैलासने आल्याबरोबर या ठिकाणी विकेट प्राप्त करून देत आहेत आणि त्यामुळे चित्र थोडं बदलत आहे. 39 फॉर द लॉस ऑफ 2. गणेश कैलास पाटील यस. क्या बात. सुतार यांना मानवंदना Yes. देणारं गीत. मात्र Title या song. ठिकाणी कैलास पाटील याने wicket आता काढली. सूत्र घेतलेली आहेत कारण 2 षटकात आपण पाहिलं तर धुतलं पण पहिल्या चेंडूवर इथे फलंदाजाला मागे परतवलं. यालाच क्रिकेट म्हणतात, यालाच क्रिकेट. कभी उधर तो कभी इधर, किती ऊन तर कधी पाऊस या पद्धतीने. कारण ज्या वेळेला बरोबर सरपंच खाली उतरले त्याच वेळेला तो टायटल सॉन्ग. शैलेश अप्रतिम टायमिंग कारण त्यांच्याच नावाने गोरखनाथ सुतार यांच्याच नावाने ही स्पर्धा खेळली जाते आणि काय ते सुद्धा किती लक्ष घालतायत. मी काल सुद्धा पाहिलं, थोडेही बसले नाही, सातत्याने उभे आहेत, आता इथे उभे आहेत. तुम्ही बघताय कारण स्पर्धेचे शिल्पकार आहेत. चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये या ठिकाणी पडल्यानंतर लेट स्विंग होतोय. पंचांनी पाहिलं आणि पंच फारुख बर्डी या ठिकाणी आपण बघताय परमार आहेत. परमार आणि फारुख बर्डी पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी पार पाडतायत. दोघेही ज्येष्ठ पंच, लिजन अंपायर्स, वर्किंग द जॉब. जावेद फरीद सारखे नावं आहेत टेनिस विश्वामध्ये. कल्याणचं जे अत्यंत सन्मानपूर्वक घेतलं जातं, संजय सावंत उर्फ लोबो, सतीश कुरूप, CP महादेवन याच पंक्तीत हे सगळे अंपायर्स आहेत. व्हेरी गुड अंपायरिंग एस्टरडे ऑल्सो अँड टुडे ऑल्सो. सर आरके ट्रॉफी कव्हर केली होती पहिली. राज कपूर मेमोरियल ट्रॉफी सुभाषनगर चेंबूर. येस Yes. बाबा रॉड्रिक्स यांची स्पर्धा सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू आणि चेंडू उचलण्याचा प्रयत्न. मात्र बघा लक्षात नेहमी जसा उल्लेख केला, राईट आर्म राऊंड लेफ्ट आर्म उभं. एक राईट हँडरला अँगल होतो, त्याला एक वेगळा स्टान्स असतो. तो स्टान्स अजून घेतलेला नाही फलंदाजांनी, त्यामुळे ते बीट होत आहेत. ऑफ साईडला फिल्डिंग बघूया. शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे, डीप पॉईंटला एक फिल्डर आहे, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलं आहे. आणि कैलासला माहिती आहे की मागच्या षटकात आमच्या गोलंदाजाला जाम धुतला होता जयेशला आणि 26 धावा धुतल्यानंतर त्यांच्या हातात चेंडू आल्यानंतर कैलासवर केवढा प्रेशर असेल बघा. त्यांनी मात्र पहिल्या चेंडूवर त्यांनी बाद केला होता मैदानावरती फलंदाजाला. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू पडल्यानंतर लेट स्विंग होतोय. मात्र हीच गोष्ट परमारने पाहिलं. हरीश परमारने चेंडू जास्त बाहेर गेल्यामुळे आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे नकारात्मक चेंडू, नेगेटिव्ह डिलिव्हरी अलाउड नाही आहे. वाईडचा इशारा करतायत. अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 41 वर. 41 फॉर द लॉस ऑफ 2. प्रशांत आणि राकेश परतलेत आणि आता मैदानावरती देवेन आपण बघतोय आणि बावेश कुठपर्यंत संघाला नेत आहेत. कैलास पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सेंकडून पुढचा चेंडू घेऊन चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, जास्त लांब जाणार नाही. चेंडू ते शॉर्ट मिडॉन रिजनमध्ये सदा फॉलो थ्रूमध्ये कैलास त्या ठिकाणी वाईड शॉर्ट मिडॉनला येतोय. कव्हर करेपर्यंत कैलास खूप जबाबदारीने गोलंदाजी करतायत. मागच्या षटकात 26 धावा बसल्यानंतर कुठला गोलंदाज एवढा चॅलेंज घेईल, कुठला गोलंदाज गटसीने गोलंदाजी करेल ते कैलास या ठिकाणी करत असताना. गणेश खूप सुंदर गोलंदाजी करतोय. इथे कैलासकडनं काही स्वेर चेंडू गेलेत पण त्याला माहिती आहे मला अतिरिक्त धावा जरी गेल्या तरी चालतील पण मोठे फटके द्यायचे नाहीयेत. तर त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. मोठे फटके द्यायचे नाहीत. बरोबर म्हणाले गणेश गायकवाड. अनुभव आहे त्यांचा 30 वर्षाचा. कैलास पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मोठा यावेळेला मिडल स्टंपर चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघायचा आहे. डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि घेतलाय आणि त्यामुळे फलंदाज अक्षय मात्रेने झेल टिपला. येस आवश्यक होतं. अक्षय मात्रेने आज झेल नाही टिपलंय, मॅच टिपलंय. कारण ज्या पद्धतीने देवेन धूत होता मागच्या 2 षटकात त्याला बाद करणं आवश्यक होतं आणि कैलासने ती जबाबदारी पार पाडली. जे 2 फलंदाज पार्टनरशिप करत होते त्या दोघांनाही ड्रेसिंग रूममध्ये पाठवले. DJ निश्चित अति सुंदर गीत वाचवत आपण कारण गोरखनाथ सुतार हे प्रथम नागरिक आहेत. मात्र मेघनाथ शास्त्री यांचंही कौतुक करावं लागेल ज्यांनी आपण पाहिलं धर्मशाळेसाठी 11 लाख रुपये दान दिलेले आहेत आणि दानशूरपणा शिकून घ्यावा तर मेघनाथ शास्त्री यांच्याकडनं. नक्कीच, दरम्यान नक्कीच. रिपोर्टिंग झालेली आहे पहिली चेरोवा वाशेरेकडनं. त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये पोहोचणारा जय गणेश वाफाळे बी संघाला विनंती करेन
बरोबर 4 वाजता तुमची रिपोर्टिंग होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. वाफाळे बी संघ फायनलसाठी एक्झॅक्टली 4:05 असताना तुम्हाला रिपोर्टिंग होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलला प्रवेश करेल. सेमीफायनलला त्यांना फाईट करावा लागेल. विजयी संघ चेरोबा वाशेरे यांच्याबरोबर, आणि त्याच्यानंतर तिथून जिंकेल तो वाफाळीशी खेळ फायनलला सज्ज होत आहेत पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न बीट होत आहेत त्या ठिकाणी. कबरकरेपर्यंत कदाचित बघायचं सिंगल पूर्ण होतोय का, आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण होतोय आणि या सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकते. कैलासने ती सगळी जबाबदारी पहिल्या 2 गोलंदाजांना, दिगंबरला 13 धावा फटके बसले, जयेशला 26 धावांचे फटके बसले, आणि कैलास मात्र अत्यंत जबाबदारीने गोलंदाजी करत असताना आत्तापर्यंत 4च धावा दिलेत. आणि दोन प्रमुख त्यांचे फलंदाज जे आहेत ते बाद केलेत. विसरू नका, एक होता मैदानावरती तो म्हणजे जय राकेश, आणि त्याच्यानंतर बाद केलं देवेन याला. या 2 फलंदाजांनीच अत्यंत घातक फलंदाजी करत असताना 19.5 धावांची गती मिळवली होती. ते रन रेट इथे खाली कसा आणता येईल. निर्बी 514 संजय स्पोर्ट्स सावध या संघाचा या ठिकाणी सातत्याने योगेश लेवन आमने या ठिकाणी प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न, चेंडू टॉप पेजला लागतोय, चेंडू फ्लाय होतोय त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि 4 धावा, कारण ही एक अशी जागा आहे जिथे टॉप पेजला लागल्यानंतर आडवी बॅट मारल्यानंतर चेंडू टॉप पेजला लागल्यानंतर तिथे तुम्ही फिल्डर लावू शकत नाही मागे. यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून ती चेंडू 4 धावांसाठी इथे जात आहेत. आणि कैलास जाता जाता त्या 4 धावा गेलेत. त्यामुळे कैलासने एकंदरीत 8 धावा दिलेत, 2 गडी बाद केलेत. एकंदरीत षटकं पूर्ण होत आहेत. 3 धावसंख्या झाली मैदानावर. आपण बघतोय ती 47 धावा या ठिकाणी कुठलेलं आहे ते म्हणजे निर्बी 514 संजय स्पोर्ट्स सावध यांनी, आणि मैदानावर 48 धावांचं टार्गेट या ठिकाणी 3 षटकामध्ये योगेश लेवन आमने या संघाला. विसरू नका, या संघामध्ये मयूर आहे, ज्यांनी सकाळी हॅट्रिक साधला होता. 1 षटक केलं होतं आणि 7 धावा 4 गडी बाद. तो मयूर काय करामत दाखवतोय याच्यावर लक्ष राहील त्या ठिकाणी, आणि लक्षात घ्या. आणि तोच परफॉर्मन्स देताना या ठिकाणी उत्तर देताना काय परफॉर्मन्स देतो याच्यावर लक्ष राहील. मात्र 48 चांगलं टार्गेट आहे. 18 चेंडू 48 धावा, नक्कीच चांगला टार्गेट आहे. वळूया डीजे कडे. एक चांगलं संगीत, त्याच्या अगोदर काही सत्कार घ्यायचे, त्याच्यानंतर संगीत. यस, तर सन्मान्य अतिथी आदरणीय खंडू पांडुरंग म्हात्रे साहेब, जांभूळपाडा गावचे आमच्या सरपंचांचे मामाश्री यांचं आगमन झालंय. मी सरपंच साहेब गोरखनाथजी सुतार यांना विनंती करतोय, आपल्या शुभहस्ते आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय सन्माननीय खंडू पांडुरंग म्हात्रे, दरम्यान अरविंद केणे साहेब आमणे यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती करतो आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. सन्माननीय खंडू पांडुरंग म्हात्रे साहेब, जांभूळपाडा गावचे अतिथी, त्यांना आपण सन्मानित करतोय. त्याच्यानंतर बाळकृष्ण सुतार यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण विठ्ठल पगारे यांना सन्मानित करायचं आहे. विठ्ठल पगारे आपण पुढे या. विठ्ठल पगारे क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी. आज बघा पूर्ण व्हाईट ड्रेस आहे, ड्रेसिंग खूप जबरदस्त आहे. त्यांना आपण सन्मानित करतो आहोत. त्याच्यानंतर पुढील सन्मान सन्माननीय दामू पाटील साहेब, आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय दामू पाटील साहेब यांना आपण सन्मानित करतोय. पुनश्च या ठिकाणी बाळकृष्ण सुतार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण दामू पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. अरविंद केणे आमणे गावचे आमचे सन्माननीय अतिथी, आपण पुढे या. आणि बाळकृष्ण सुतार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अरविंद केणे यांना सन्मानित करायचं आहे. चला आपण वळणार आहोत खेळाकडे. डीजे ऐकणार होतो, मात्र तेवढा वेळ आपल्याकडे उरलेला नाही, कारण याच्यानंतर लगेचच आपण उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्याकडे जाणार आहोत. तो म्हणजे थोडंसं वाजूया. चला डीजे. गीतावही सिकंदर नाझीर हुसेनचा अत्यंत प्रसिद्ध चित्रपट
1960-70-80मध्ये जन्माला आलेले सगळे लोक खूप भाग्यवान नशीबवान आहेत. लता दिदीनं ऐकलं, किशोरला ऐकलं, आशाला ऐकलं, मुकेशला ऐकलं, रफीला ऐकलं. चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये पडल्यानंतर चेंडू फार वेगाने डेव्हलप होतोय. त्या ठिकाणी बघायचं आहे कवर ऑन खाली कोसळले फिल्डर, कारण चेंडू उचलण्याचा प्रयत्न मात्र कव्हर करेपर्यंत त्यांचा बावळी बॅलन्स गेला. त्यांना उचला इज ओके कारण ही त्यांची मातृभूमी आहे, त्यामुळे त्यांना काही एवढी दुखापत होणार नाहीत. आमच्या आगरी कोळी समाजातील तसे पण जी मुलं आहेत ती टफ आहेत मेंटली आणि तसंच फिजिकली सुद्धा. निश्चित आपण मुंबईचा आजूबाजूचा परिसर म्हटलं तर आगरी कोळी या समाजानं एक सांस्कृतिक परंपरा निर्माण केली आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारामध्ये कान्होजी आंग्रे यांचासुद्धा अतिशय मोठा वाटा आहे. आपण त्यांना नेहमीच पाहिलं तर सर नौबत म्हणत आलेलो आहोत. दरम्यान पुढचा चेंडू येतो आहे. 48 जिंकायला दिले. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी बघायचं आहे. सातत्याने पॉवर प्ले चालू असल्यामुळे पॉवर प्लेमध्ये 22 प्रयत्न करत आहेत जास्त दाबा देऊ नये, कारण त्या लोकांनी पॉवर प्लेमध्ये 13 धावा केल्या होत्या फिल्डिंग टीमवाल्यांनी. आता बॅटिंग टीम मैदानावरती आतापर्यंत 2च धावा केलेत. आघाडीला जयेश आणि अक्षय आलेत आणि लक्ष राहील ते अक्षयवर. इज अ डेंजर मॅन, इज अ की मॅन, जो सामन्याला खेचून देतो. जबरदस्त कामगिरी केली आणि मगाची मला वाटतं गुणलेखकाच्या भूमिकेत सुद्धा तो या ठिकाणी आलेला होता. येस, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज आपल्याला गुणलेखक म्हणून या ठिकाणी अतिशय चांगलं गुणलेखन सुरू आहे शेळकेच्या मार्फत. ते फक्त गुणलेखक नाही वर्कआउट करतायत, मात्र जेल असण्याची शक्यता. फिनिश केलंय. फर्स्ट अटेम्प्टमध्ये सुटला, सेकंड अटेम्प्टमध्ये सुटला, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र त्या ठिकाणी घेतलाय डीजे. नातलग आहेत उद्धव यांनी आज जेलाला अंतिम रूप दिलं. खरं म्हणजे जेल सुटला होता, मावशीचा मुलगा आहे, जेल सुटला होता एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रकाकडनं. त्यानंतर उद्धवनं तो अचूक झेल टिपला, रिले झेल पकायला मिळाला. नाही, बरं झालं जेल पकडला, नाही तर पडली असती घरी. गंमत करते थोडीशी. अतिशय सुंदर पद्धतीने जेलला फिनिश करत असताना. कॅचेस विन द मॅचेस. जेल घ्यावा लागेल तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर. काल सुफियाननी पॉईंटला एक सुंदर जेल घेतला होता. मॅचेस जिंकायचं असेल तर तुम्हाला जेल घ्यावेच लागतील आणि त्याच पद्धतीने जेल घेतलाच होते. 22ला विकेट मिळाली. 22ने 3 चेंडू टाकलेत, 2 धावा दिलेत, 1 गडी बाद केले. बाद झाला फलंदाज जयेश, नवीन फलंदाज आलाय कैलास, ज्यांनी सामनामध्ये आपल्या संघाला आणलं शेवटच्या षटकात. आदरणीय सन्माननीय संतोषजी पाटील साहेब यांच्या सोबतीला मान्यवर मंडळी अतिथीगणांचं आगमन झालेलं आहे. वाईडचा इशारा. येणाऱ्या महिन्यांमध्ये उत्तराखंडमधूनच तुम्ही कैलास मानसरोवराचं दर्शन घेऊ शकाल. भारतामधूनच ते दर्शन होईल, कारण हे देवादिदेव महादेवाचं स्थान, आमचं आराध्य, आमची वाणी त्यांच्या चरणी. बावीस वेगळ्या पद्धतीने क्लीन बोल्ड झालेत. चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून गेला, कारण मध्ये फलंदाज उभे ते नंतर बघतो ते यष्टी वाकलेले, त्यामुळे मॅग्निफिसंट बॉलिंग. क्रीजचा वापर करतायत, लाईनचा वापर करतायत, लेगचा वापर करतायत. आतापर्यंत 3च धावा दिलेत. 3 धावा देत असताना 2 विकेट या ठिकाणी काढत असताना मैदानावर निर्वी 514 संजय स्पोर्ट्स सावधसाठी. बोला गणेश. निश्चितच या ठिकाणी जयेश पाटील साहेब यांचं आगमन झाले. मुंबई पोलीस दलात नुकतेच जे पोलीस म्हणून नियुक्त झालेले जयजी जरा उभं राहायचं आहे. आमच्या इथे जी मुलं आहेत त्यांच्यासाठी प्रेरणा आहे. मी कॅमेरामॅनला म्हणतोय, मुंबई पोलीस दलात कार्यरत झालेले जयेश पाटील साहेब निश्चितच अथक परिश्रम लागतात, कारण मुंबई पोलीस म्हणजे स्कॉटलंड यार्ड नंतर दुसऱ्या क्रमांकाचा जगातील पोलीस दल. आणि बघा ना त्यांची बॉडी बघा किती सुंदर आहे. फिजिकली मेंटली फिट. सतरक्षणाय कल निग्रणाय हे आमचं घोषवाक्य आहे. आमच्या मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस विसरला नाहीत ना. 26-11 एकटे लढत होते अतिरेक्यांशी. कमांडो येईपर्यंत एकटे लढत होते आणि ते एकटे लढले नाहीत, अतिरेक्याला पकडलं पण त्यांनी. सज्ज होत आहेत. ओ द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये अपील
अपील होतोय. 3 विकेट काढलेले आहेत बावेश यांनी या षटकामध्ये. समोरचा संघ आमने संघ डोकं वर करायच्या अगोदरच योगेश 11 आमने या संघाला 3 धक्के. सावध नाही, नेरिबी 11 सावध चेस करतोय आणि त्यांना धक्के. मयूर या संघामध्ये ज्या मयूरने हॅट्रिक काढलं होतं, 1 षटक 1 निर्धाराने 7 धावा 4 गडी बाद केले होते आणि तोच आमने संघातील 22 अशी सुरुवात करतो. ये तो ट्रेलर आहे बाय, पिक्चर अभी मयूर का बाकी आहे. गणेश खूप दर्जेदार. मी म्हणेन पुन्हा एकदा म्हणतोय, व्याज परतफेड चालू आहे. सावध संघाने त्यांना अनेकदा पराभवाचा धक्का दिलाय, पण सो सुनार की और एक यहाँ पर योगेश 11 आमने की सज्ज होत आहेत पुन्हा एकदा 22. 3 विकेट ऑलरेडी काढले. पुढचा चेंडू घेऊन चेंडू बॅटन पॅचच्या मध्ये आणि हे हॅट्रिक पूर्ण केलेलं आहे. 2 हॅट्रिक आपल्याला आजच्या दिवशी 9 फेब्रुवारीला बघायला मिळाले आणि दोन्ही हॅट्रिक योगेश 11 आमने या संघाकडे जात आहे. पहिला होता मयूर 1 षटक 1 निर्धाराने 7 धावा 4 गडी बाद. दुसरा आहे बावेश 1 षटक 1 निर्धाराने धावा दिलेत मैदानावर 3 आणि गडी बाद केले 4. नक्कीच. आणि आपण पाहतोय ज्ञानेश्वर माघे, वसंत पाटील माजी सरपंच यांच्याकडनं 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक, त्यांच्या सोबतीला विष्णू पाटील, विश्वास शिंगोळे यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणखी एक 500 रुपये अशा रीतीनं 2,000 रुपये. यस, सन्माननीय बाळकृष्ण सुतार यांच्याकडनं 500 रुपये असे 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजासाठी. आत्ता मला कळलं की मुंबई क्रिकेट असोसिएशननी आमने गावामध्ये आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा प्रोजेक्ट का बनवला. कारण इथे भारतीय संघातले भविष्याचे गोलंदाज घडणार आहेत. कारण ऑलरेडी 2 हॅट्रिक पाहिले. मयूर 1 षटक 1 निर्धाराने 7 धावा 4 गडी बाद आणि आता बावेश 1 षटक 1 निर्धाराने 3 धावा 4 गडी बाद. दिस इज वाय द इंटरनॅशनल स्टेडियम इज कमिंग नाव आमने. भिवंडी भविष्यामध्ये इंटरनॅशनल स्पोर्ट्सचा क्रिकेटचा अब होणार आहे. IPLच्या मॅचेस इथे होणार, रणजीच्या मॅचेस इथे होणार, भारतीय महिलांच्या मॅचेस इथे होणार, भारतीय पुरुषांच्या मॅचेस इथे होणार. निश्चितच. मात्र आपण ही लढत ही कडवी आहे, कारण इथील विजेता किमान एका चषकाचा मानकरी आहे. नक्कीच नक्कीच. बघा, भारताने नेहमीच गोलंदाजीच्या माध्यमातून पताके नेहमीच फडकवत ठेवलेले आहेत. या बाबतीत शंकाने चेंडू फुल लेंथ होता, आउटसाइड दी ऑफ स्टंप गोलंदाज आलेत मैदानावरती, तो म्हणजे सागर, आणि ते सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आमने संघासाठी गोलंदाजी करत असताना विसरला नाहीत ना चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना, किशन सिंग बेदी, व्यंकट राघवन आणि त्याबरोबर एकनाथ सोलकरची जोडी या ठिकाणी जी फिल्डिंग करणारे विसरू नका. आणि मॅग्निफिसंट बॉलिंग नेहमीच केले भारतासाठी. शफल होत आहेत, फटक्यांची गरज आहे या ठिकाणी आणि चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र भिंतीसारखे त्या ठिकाणी बघतायत. फिल्डर उभे आहेत त्या ठिकाणी. योगेश 11 आमने संघाचे फिल्डर समीर अवाका झोका त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना एकच धावसंख्या सरकते पुढे मैदानावरती. आपण बघतोय ती 4 या धावसंख्येवर. धावसंख्या सरकत नाही आहे, हळू कासव पद्धतीने ती पुढे चालली आहे. याचं कारण आहे गोलंदाजी. पुढचा चेंडू अपफॉली करून लॉफ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत वादळासारखे. त्या ठिकाणी मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी DJ. पथेय हर हर महादेव. हे दैवत आहे आमच्या क्रिकेटचं. क्रिकेटला आम्ही महादेव म्हणूनच बघतो, महादेव म्हणूनच सेवा करतो आणि महादेव म्हणूनच समालोचन या ठिकाणी करतोय. मॅग्निफिसंट मॅच या ठिकाणी आमने संघातील खेळाडू काय दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. याच संघातील 2 गोलंदाजांनी आज विक्रम केला हॅट्रिक करत असताना. कारण लक्षात घ्या, गोलंदाजांना सुद्धा पारितोषिक आहेत, फलंदाजांना सुद्धा पारितोषिक आहेत. रोख रक्कम या ठिकाणी जे पारितोषिक ते जिंकत आहेत. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू आहे, मात्र चेंडू येतोय. फलंदाज थोडीशी बीट झाले, चेंडू यष्टीला मारण्याचा प्रयत्न अपील होतोय. पंचांनी बाद दिले. फलंदाज मैदानावर बाद. DJ.
बघायला मिळते आणि शिवाळे आमचे गुणलेखक बाटली तोंडात धरली आहे, मॅच एन्जॉय करतायत, विचार करतायत. ते चांगले समालोचक सुद्धा आहेत, चांगले कॅमेरामॅन आहेत आणि चांगले कंट्रोल रूममध्ये सुद्धा काम केलं त्याने विपुल पांडुलकर सारख्या खेळाडूबरोबर. आणि आमचे विपुल पांडुलकर वन ऑफ द ग्रेट 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 कॅमेरामॅन कंट्रोल रूमचे अत्यंत सतीश जाधव यांच्याबरोबर. अजून एक फलंदाज बाद, इथे फलंदाज बाद 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 होत आहेत. कोणी संयम, श्रद्धा, सबुरी, टेम्परमेंट, चिकाटी दाखवत नाही आहे. डीजे लांचा बैल हा गाणं लागतोय लाखात आहे आमचा एक वेलझोडा. आणि इथे चेरबा वाशेरे संघाची एंट्री होते. महेंद्र मागे, हिरामण शेलार आणि त्यांचे सर्व सहकारी मैदानावरती प्रविष्ट होत आहेत. हे गीत आहे जणू काही चेरबा वाशेरेच्या स्वागतासाठी लावलं गेलं होतं. नक्कीच वाशेरेचे महेंद्रासाठी हे गाणं होतं, ज्यांनी 5 षटकार मारून काल प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आणि आज योगेश आमणेचे मयूर असेल, भावेश असेल यांनी 4 विकेट काढून प्रेक्षकांची मनं जिंकलेत. वेगवेगळ्या स्टँडवरती आम्हाला बघा कॅमेरामॅन खूप सुंदरतीनं चित्रफीत गोळा करतो आहे. वेगवेगळ्या स्टँडमध्ये तुम्ही प्रेक्षक उभे आहात, तुम्ही सुद्धा टी व्ही स्क्रीनवरती येत आहात, मोबाईलच्या स्क्रीनवर येतात, तेव्हा हात उंचावा तुम्ही. राकेश सज्ज होत आहेत, गोलंदाज रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, मात्र डाबादोडीची भीती. अजून एक फलंदाज बाद. डीजे बाद केले, त्याच्यातले 4 तर भावेशनीच बाद केले. आणि ते परिस्थिती अत्यंत गंभीर झाले. राकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुढचा चेंडू घेऊन, चेंडू आउटसाइड द लेग स्टंप आणि वाईडचा इशारा. निर्वी 11 514 SK स्पोर्ट्सची परिस्थिती गंभीर. सत्काराकडे जाऊया आपण. गणेश गायकवाड. जयेश देवराम पाटील साहेब इताडे गावचे महाराष्ट्र पोलीस दल नव्हे तर मुंबई पोलीस दलात निवडले गेलेलं असं व्यक्तिमत्व आहे. अतिशय सुंदर ॲथलीट शरीरयष्टी आपण पाहतोय. सरांनी खूप सुंदर जज केलं. सर त्यांच्याकडे पहिल्यांदा बघा, निश्चितच या ठिकाणी विष्णू पाटील, संतोष पाटील यांनी जोडलं जायचं आहे. जयेश, तू आमच्या विभागाची आणबान छान वाढवलेली आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत झालास, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि मुंबई पोलीस दलाचं वर्णन स्कॉटलंड यार्ड नंतर जगभरामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा अतिशय सुंदर अशा पोलीस दलाचा ताफा म्हणून केलं जातं. नक्कीच सतरक्षणाय खल निगरणाय मुंबई पोलीस वैशी मला खूप रिस्पेक्ट आहे. कारण याच मुंबई पोलिसनी मला संतोष शिंदे रणजी करंडक दिला. याच मुंबई पोलिसनी मला दीपक पाटील सारखा सेक्रेटरी मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिला. आणि याच मुंबई पोलिसनी मला राजेश कोपकर उर्फ मॉन्टी अत्यंत लाडका शिष्य मला दिला. याच मुंबई पोलिसनी संदीप दळवी दिला. याच मुंबई पोलिसनी तांडेल दिला. बोला गणेश. वामन तारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करतोय. मी पुन्हा एकदा या ठिकाणी संतोष सुतार विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते वामन तारे यांना सन्मानित करायचंय. बॉटम हँडचा वापर करतायत, ऑन साईडला लॉफ करायचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण बघतोय. क्षेत्ररक्षक विजय पोचेपर्यंत त्या ठिकाणी आणि याच मुंबई पोलिसनी योगेश जगताप दिला. विसरू नका, वन ऑफ द क्लासिक क्रिकेटर ऑफ टेनिस वर्ल्ड. तुम्ही जर मरीन लाईन्सला जाल, मग मुंबई पोलीसचा जिमखाना आहे आमचा. चेंडू बॅटन पॅडच्या मध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. आणि त्याच मुंबई पोलीसच्या जिमखान्याच्या बाहेर 26/11चं हुतात्मा झालेले जे लोक आहेत त्यांचं स्मारक आहे. आणि याच मुंबई पोलीसला सहारा गल्ली क्रिकेटचं 16 झोन 267 टीमची फायनलची कॉमेंट्री आम्ही केली होती, जेव्हा परेल पॅकरनी फायनल जिंकली होती. दिलीप वेंगसरकर यांच्याकडून बक्षीस घेतलं होतं. चेरोबा वाशेरे संघ यांना विनंती आहे संपर्क साधायचा आहे. त्याच वेळेला काही फॉर्मॅलिटीज या ठिकाणी पाहतोय आपण, बघतोय. टॉस विजयी संघ यायचं आहे टॉससाठी या ठिकाणी. आणि त्यांना चेरोबा वाशेरे यांच्याशी सेमीफायनल 2
खेळावा लागेल आणि तो 4 षटकांचा सामना असेल आणि त्याच्यामधून जो जिंकेल त्याला वाफाळे बी म्हणजे आमचे JM वाफाळे बी या संघाशी ज्यांनी काल सेमीफायनल जय गणेश वाफाळे बी संघाने जय दुर्गा चिंबीपाडा या संघाला पराभूत केलं होतं आणि त्या वाफाळे बीशी खेळावा लागेल. देवेन आहे मॅन ऑफ द मॅच. देवेन, पण देवेन तुला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी देईन. त्याच्या अगोदर आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. 4 षटकांचा आम्हाला सामना हा उपांत्य फेरीचा खेळवायचा आहे. मी दोन्ही कर्णाला विनंती करतोय त्वरित. योगेश 11 आमणे संघ प्लीज फास्ट, कम ऑन फास्ट कॅप्टन. आणि बेवेन उर्फ देवेन यांनी पण सज्ज राहायचे आपल्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी. सन्मान्य अतिथींना मी आमंत्रित करतोय. चला चिरोबा वाशिरे संघाचा कर्णधार आपण दोन्ही टॉस बॉक्स मध्ये यायचे. उज्ज्वल शेलार यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि योगेश 11 आमणे संघ अभिनंदन. एका मोठ्या मातब्बर संघाला तुम्ही पराभूत केलं कारण खूप जबरदस्त संघ होता. मात्र हारजीत खेळायचा एक भाग आहे. नाण्याची एक बाजू छापा आहे, दुसरा काटा आहे. खंडू म्हात्रे साहेब, सरपंच साहेब यांचे मामाश्री